नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या या BRK एज्युकेशन पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या चॅनलमार्फत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी यांच्या संदर्भातील ज्या महत्त्वाच्या अपडेट असतील ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथमतः आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील सुद्धा सर्व नोटिफिकेशन तुम्हाला प्रथमतः मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, 24 डिसेंबर 2023ला NMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती योजनाची परीक्षा घेण्यात आलेली होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत. तर ह्या परीक्षेची जो पेपर पहिला होता मॅट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, तर ह्याची जी अंतरिम संभाव्य उत्तरसूची ही परीक्षा परिषदेने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी डिक्लेअर केलेली आहे. तर या अंतरिम उत्तरसूचीमध्ये जर काही चूक असेल तर ही दुरुस्त करण्यासाठी 29 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि ही दुरुस्ती फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे किंवा टपाल कार्यालयाने त्यांनी करता येणार नाही आहे. तर ह्या परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत पास झाल्यानंतर वार्षिक 12,000 रुपये असं 12वीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. तर बघूया आपण आता अंतिम संभाव्य उत्तरसूची आणि विशेष म्हणजे परीक्षा परिषदेने जी डिक्लेअर केलेली आहे ती आपण पूर्ण सविस्तर या ठिकाणी पाहूया. बघा, प्रश्न क्रमांक 1 याचं पर्याय उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 पर्याय क्रमांक 3. बघा, आपल्या इतर मित्रांना पण शेअर करा आणि व्यवस्थित बघा. पुढं नंतर आहे प्रश्न क्रमांक 10 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 पर्याय क्रमांक 2. आपल्या मित्रांना शेअर करा, खूप महत्त्वाची आहे. पुढं पाहूया. प्रश्न क्रमांक 16 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढं पाहतोय आपण प्रश्न क्रमांक 30 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 33 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35 पर्याय क्रमांक 1. आपल्या सहकारी मित्रांना यांसारखी शेअर करा आणि चॅनलला होतील तेवढं सबस्क्राईब करा, कारण पुढील नंतर सुद्धा तुम्हाला अपडेट सर्व मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 36 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50 पर्याय क्रमांक 4. चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना यांसारखी शेअर करा. ह्याच्यात काही चुका असतील तर ऑनलाईन दुरुस्ती 29 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न आपण पाहूया काय आहे तो. बघा, प्रश्न क्रमांक 51 पर्याय क्रमांक 2. बघा, थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम 51 प्रश्न पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52 पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 53 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 54 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 55 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 56 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 57 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 58 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 59 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 60 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 61 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 62 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 63 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 64 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 65 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 66 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 67 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 68 पर्याय क्रमांक 3. आपल्या मित्रांना शेअर करा. प्रश्न क्रमांक 69 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 70 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 71 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 72 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 73 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 74 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 75 पर्याय क्रमांक 4. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील सुद्धा तुम्हाला सर्व अपडेट पाहायला भेटतील. चला पुढं आपण पाहतोय आता. बघा, प्रश्न क्रमांक 76 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 77 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 78 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 79 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 80 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 81 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 82 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 83 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 84 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 85 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 86 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 87 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 88 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 89 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 90 पर्याय क्रमांक 1. बघा, ही या ठिकाणी अंतरिम संभाव्य उत्तरसूची आहे आणि विशेष म्हणजे परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य यांनी डिक्लेअर केलेली ही पेपर जो आपला पहिला आहे मॅथची ही ॲन्सर की आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा ॲन्सर की जर काही चूक असतील तर संबंधित विद्यार्थी हा 29 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन दुरुस्तीला अप्लाय करू शकतो. आणि तुम्हाला कसं अप्लाय करायचं काय, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही आपण ॲन्सर की पण दिलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं ऑनलाईन दुरुस्तीसाठी याची सुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही तेथे जाऊन पूर्ण सविस्तर पाहू शकता आणि याच्यामध्ये असलेली जे चूक आहे ती पण दुरुस्त करू शकता. तर होता येईल तेवढे विद्यार्थ्यांनी काय करा, ही आपली ॲन्सर की चेक करून पहा. आणि विशेष म्हणजे हे बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. याचा जर मेरिटमध्ये जर नंबर आला तर विद्यार्थ्यांना 12वीपर्यंत चांगल्या पद्धतीची स्कॉलरशिप भेटते. आणि होतं तेवढं आपल्या इतर मित्रांना, सहकाऱ्यांना किंवा शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रुपवर टाकून त्यांना ही ॲन्सर की चेक करण्यास काय प्रोत्साहित करावे. तर चला आता आपण नंतर काय करूया, पुढील व्हिडिओ आपण बघूया आता सॅटचा. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही ॲन्सर की काय करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलमार्फत मिळतच राहतील.